सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या या पोरांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं ठरवलं. त्यांच्या बापानं त्यांच्यासाठी कोट्यवधी रुपये कमवून ठेवले नाही, पण सांगितलं असेल तुला झेप घ्यायची, तुला लढायचंय. तेवढं स्वप्न तरी आमच्या पोराला दाखवता येईल का? आम्ही आमच्या पोराला सांगितलं, ते काही वेगळं करायला लागलं का? बाप सांगते अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय पसर. साला ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. आज संभाजीनगर मधून ज्यावेळेस घरी जाल, त्यावेळेस घरी गेल्यानंतर पोराला सांगायचं हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. ही धमक आम्हाला आमच्या लेकरामध्ये निर्माण करता येईल का? हे स्वप्न आम्हाला आमच्या पोराला दाखवता येईल का? त्याला सांगा पेटून उठायचंय, मरायचं नाही, आता लढायचं, हे त्याला समजावून सांगितलं हवं. काल परवा मगाशी महाराजांनी एका पक्षाचं उदाहरण दिलं. एका झाडावरून पावसामध्ये एक पक्ष्यांचं घरटं खाली पडलं. ते घरटं पावसात वाहून चाललं होतं आणि ती चिमणी रडायला लागली. चिमणी म्हटली काडी काडी गोळा करून घरटं बांधलं आणि पावसाच्या एका झटक्यात वाहून चाललंय, आता करायचं काय? तो चिमणा म्हटला रडू नकोस, बघ आता रात्र उलटेल, रात्र संपेल, रात्र संपायची फक्त वाट पाहू. त्या चिमण्यानं असे पंख विस्फारले आणि त्या पंखाच्या खाली ती चिमणी अलगद येऊन थांबली. सकाळी सूर्य उगवला, सूर्याची किरण पसरली, सगळा स्वच्छ सूर्यप्रकाश झाला आणि मग चिमण्यानं चिमणीला सांगितलं बघ स्वच्छ सूर्यप्रकाश झालाय, आता उंच भरारी घेऊ, परत एक एक काडी गोळा करू. ती म्हटली पण घरटं तर तुटलं. त्या चिमण्यानं सांगितलं अरे घरटं पाडणं त्याच्या हातात आहे, पण घरटं बांधणं मात्र आपल्या हातात आहे. आणि पुढे जाऊन चिमणा म्हणतो अगं कुणाच्या मदतीची वाट बघायला आपण थोडीच माणसं आहोत, आपण तर पक्षी आहोत, आपलं घरटं आपणच बांधायचं असतं. कुणाच्या मदतीची वाट बघू नका. कोणीतरी येईल, कोणतं तरी अनुदान मिळेल, कुणाची तरी मदत मिळेल, कुणीतरी किराणा भरून देईल, कुणीतरी नांगरून देईल, याच्या पलीकडे जा. तुमच्या यशाला एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे प्रयत्न. ते प्रयत्न करायची रग आमच्या मनगटात आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा. काल परवा गावाकडे गेलो, सगळी लोक पेरत होती. तरणबांड पोरग आंब्याच्या झाडाखाली बसलोत, बाज टाकून झोपलोत. त्याला म्हणलं सगळं गाव काम करता कारण तू का काम करत नाही? म्हणला दादा काय करायचं काम करू? म्हणलं हे पडीक ठेवलं वहीत होईल. म्हणला वहीत झाल्यावर काय होतं? म्हणलं पीक येईल. म्हटलं पीक झाल्यावर काय होतं? म्हणलं पैसे येतील. म्हटलं पैसे झाल्यावर काय होईल? म्हणलं गाडी बंगला येईल. आणि म्हटलं गाडी बंगला आल्यावर काय होतं? म्हटलं आराम करशील की. म्हटलं आत्ता काय करतोय? एवढं करून जर आरामच करायचंय तर म्हटलं आत्तापासूनच करतो की. आम्ही जर आमच्या पोरांना हे सांगणार असू तर कुठल्या प्रकारचा महाराष्ट्र घडणार आहे, कुठल्या प्रकारची तरुण पिढी घडणार आहे? मला वाटतं तो प्रश्न आहे. म्हणून उद्योग व्यवसायात आलं पाहिजे. 2-5 हजाराची नोकरी 10 लाख रुपये संस्थेवर भरतय, 3,000 रुपयावर 3 वर्ष काम करतय. अरे कशाला ती गुलामगिरी? 2-5 हजाराच्या नोकरीसाठी याच्या त्याच्या पाया पडण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभा करा. उद्योग व्यवसायामध्ये या, स्वतःचं एम्पायर उभं करा. अरे आम्ही आमच्या पायावर तर उभे राहूच, पण गावातल्या 10 पोरांना रोजगार निर्माण करून देऊ ही रग तुमच्या मनगटात असली पाहिजे.